इकडे जाऊन तिकडे नाही देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणेशाला वंदन करून सद्गुरु त्यांनी नतमस्तक होऊन ज्यांच्या दरबारामध्ये आपण एक पावन कथा ऐकत आहोत अशा ग्रामदैवत असणाऱ्या हनुमंतीच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचबरोबर आपल्या सर्व श्रोते वक्ते यांच्या अंतःकरणामध्ये स्थित असणाऱ्या परमतत्वाला वंदन करून आपण उर्वरित अध्यायाला सुरुवात करूया. अशा प्रकारे रावणानं जे आहे ते बुद्धी वापरली काय की कुठल्याही प्रकारचा ये न करता आपोआप सीता जी आहे ते वश व्हावी या विचारानं त्या राक्षसनी आता शिंदे महाराज गेले का बाहेर. शिंदे महाराजांनी आता सांगितलं म्हणले राक्षसी नको मोठाली नको आलो मोठाली. अरे कशाच्या आताच्या मी राक्षसनी आहेत ना आता का राक्षसनी नाहीत का. राक्षस कुणाला म्हणावं मानव कुणाला म्हणावं दानव कुणाला म्हणावं याचंही उदाहरण आहे. शिंदे महाराज या इकडं सांगतो मी तुम्हाला. ज्याची वृत्ती राक्षसी तो राक्षस जिची वृत्ती राक्षसनीची ती राक्षसी आणि इतर पैलेला सर्व एकच आहेत अशा प्रकारे. आणि त्या दुष्टाळ त्या राक्षस वृत्तीच्या रावणानं आणि त्या राक्षसिनी वृत्तीच्या स्त्रियांना सांगितलं आणि सीतेला भेडसावण्यासाठी पाठवलेलं आहे. मग राक्षसी मिळवणी समजती होय त्या मुद्गल त्रिशूळ हाती आला शकवना प्रती हाक देती दुर्धर. आणि अशा प्रकारे पूर्ण शिकवणूक करून त्याला ट्युशन देऊन शिक्षण देऊन ज्या पाठवल्या राक्षसनी दुष्ट वृत्तीच्या त्याने आपल्या हातामध्ये मुगदल त्रिशूळ अशा प्रकारची हत्यारं सुद्धा घेतल्या प्रकार केलं आणि त्या ठिकाणी येऊन आणि सीतेला मोठ्यानं गर्जना करून भेडसावण्याचा प्रयत्न करतात. हाकी गरजले अंबर स्वर्गी कापती सूर्यवर भूतळी गरजती नर किन्नर ऋषीश्वर भयभीत. आणि त्या राक्षसीने अशी गर्जना केली त्या गर्जनेचा परिणाम काय झाला. सुरूवर स्वर्गामध्ये असणारे देव दानव असणारे हे सर्व त्या ठिकाणी त्यांच्या गर्जनेचा आवाज ऐकून घाबरून गेले. एवढंच नाही पृथ्वी तलावरती असणारे ऋषीश्वर जे आहेत त्या ऋषीश्वरांचे सुद्धा दान जे आहे ते त्या ठिकाणी झालेले आहे. राक्षसी करती दीर्घार सीता मारणी मांस खाओ तुझे कंठीचे रुधिर पिओ आणि हारले ओ हाडांचे. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात काय करू लागल्यात काय बोलू लागल्यात त्या सीतेला भेडसावू लागल्या. आम्ही तुझा वध करू तुझ्या नरडीचा घोट घेऊ तुझं रक्त प्राशन करू रक्त पिऊ पाणी म्हणून रक्त पिऊ आणि आहार म्हणून तुझ्या हाडा मांसाचं भक्षण करू अशा प्रकारची गर्जना आणि त्या ठिकाणी राक्षसनी करू लागल्या. तुझे सर्वांगीची आशिरी करू शेवयांची खिरी काळी काढणी बाहेरी सांगितलं सीते तुझ्या शरीरामध्ये ज्या शिरा आहेत ना शिरा म्हणजे रक्तवाहिन्या त्याला शिरा म्हणायचं. त्या रक्तवाहिन्याचं आम्ही काय करू त्याचे शेवया समजून त्याची आम्ही खीर बनवू आणि त्या खिरेचं प्राशन करू आणि त्याचबरोबर तोंडी लावायला काय करू म्हणले काही ज्या शिल्लक शिरा राहतील रक्तवाहिन्या राहतील त्यांचं आम्ही वेगळं करून त्यांचे तुकडे करून आणि त्यांचे काय करू आपण काय म्हणतो कोशिंबीर करायची जरा चव बरी लागते तशी कोशिंबीर करू म्हणल्या. ऐश्या गरजती राक्षसी अवघ्या सीते पासी तवते भय भासे ना सीतेसी श्रीराम स्मरणे निशंक. एवढ्या गर्जना केल्या एवढी भीती घातली परंतु तिथं काय संबंध आहे का. अरे मेरू पर्वतावरती पावसाच्या कितीही धारा पडल्या एवढंच नाही त्या ठिकाणी बर्फवृष्टी होती
त्याचा एक खडाही हालत नाही. आतापर्यंत किती युगापासून तो पर्वत उभा आहे. त्या पर्वतावरती एक खडा ढळत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी सीतादेवी म्हणजे आयरी गैरी नाही, ती महाशक्ती आहे, आदिशक्ती आहे. आणि त्यामध्ये परत प्रभू रामचंद्राच्या ध्यानामध्ये ध्यान मग्न आहे. अशा सीतेला एवढी सुद्धा येत किंचित सुद्धा भीती त्या स्त्रियांच्या गर्जनेची वाटत नाही. देखता सीतेचे दर्शन राक्षसी झाल्या कंपायमान. हो. सीतेने पाहिल्या क्षोभन आमचा प्राण घेईल. हो, एवढ्या गर्जना करीत आल्या होत्या कुठून? लांबून. अहो, एखाद्या कोल्यानं धावत कितीही पळावं आणि समोरच्या सिंहाला सिंह दिसावा, त्याची काय अवस्था होईल? ती अवस्था या ठिकाणी झाली. सीतेवरती एवढा आक्रोश करणाऱ्या त्या राक्षसीने, परंतु ज्या वेळेस द्रष्टाद्रष्ट झाली त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये सुद्धा असा विषय झाला. नुसता चेहरा पाहिल्याबरोबर असं झालं की या सीतेनं जर आम्हाला क्रूर दृष्टीनं अवकृपेनं जर पाहिलं तर आमचा सुद्धा नाश होईल. अशा प्रकारे भीतीच्या राक्षसीच्याच मनामध्ये निर्माण झाली. सीता देखताची दृष्टी भय पळाल्या उठा उठी. हो. राक्षसी भयभीत पोटी गोष्टी उरफाटी येथे झाली. इथं उलटच घडलं. रावणानं जे करायचं होतं त्याच्या करण्याच्या उलट घडलं. रावणाला सीतेला भेडवायचं होतं, परंतु या ठिकाणी सीतेला भेडविण्याकरता ज्यांना पाठवलं त्याच उलट सीतेला पाहिल्याबरोबर उठा उठी त्या ठिकाणाहून पळ काढला. भागने वाले की शाबास, जय रामजी की, अशा प्रकारे बोल. भेड साव जाता सीतेसी भयभीत झाल्या